कॅमेरा सेटअपच्या समोर जे काही बांधव बसले इथं फक्त प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बांधव बसले. त्या व्यतिरिक्त कोणी कृपया आपण जे कोणी मीडिया व्यतिरिक्त जे कोणी बांधव असतील त्यांनी सर्वांनी बांधा देऊन बसले. स्टेजच्या पाठीमागून कोणी यायचा प्रयत्न करू नका. त्यांना कोणाला यायचं असेल व्यासपीठाच्या समोरून या, पाठीमागून पडद्यावर करून कोणी वर येऊ नका. ज्या महिला भगिनी स्वयंसेवक आपल्याला सूचना देत आहेत त्यांचं कृपया सूचनांचं पालन करायचं. आपण ज्या महिला भगिनी स्वयंसेवक म्हणून आपल्याला सूचना देत आहेत त्यांचं तात्काळ पालन करावं. नेट आपल्याला अत्यंत महत्वाची एक सूचना आहे. या ठिकाणी जो जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, आपण मीटिंग झाल्यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी सोबत जेवण घेणार आहोत. त्यामुळे आता कोणी नवीन जेवणाकडे जाऊ नका. जे कोणी मानव जेवण घेत असतील त्यांचं जेवण संपल्यानंतर त्यांनी तात्काळ या विचार मंडपामध्ये येऊन बसायचे. सरपंच नेट तरी बंद करा, मोबाईल रस्ता. चला चला ठीक आहे, बसू दे त्यांना. जेवढे बसले तेवढे बसू. याच्यात नवीन कोणी येणार नाही याची काळजी घ्या. नवीन कोणी येणार नाही याची काळजी घ्या. बसा. कसं बारदाना व्यासपीठाच्या नाही झालं तर मोबाईल फ्लाईटवर करून टाका, पण बंद करा म्हणणे. पण बंद करा. हे सगळ्यांना विनंती आहे. ज्याला येत नसेल त्याच्या बाजूच्या बंद करून घ्या. बाबा वगैरे कोणी असेल ज्यांनी मोबाईलचा डाटा बंद केला त्यांनी एका मोबाईल वरती करा. ज्यांनी बंद केला त्यांनी मोबाईल वरती करा. ओके, धन्यवाद. यामुळं आपल्या मीडियाच्या बांधवांना ही संपूर्ण बैठक राज्यभर देशभर लाईव्ह करता येईल. त्यामुळं सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांनी ज्यांनी कोणी बंद केलं नसेल त्यांनी सुद्धा बंद करा. एकदा जोरदार कळेल आपल्या बांधवांना. वा वा वा, 500 वाढे. वा वा वा. व्यासपीठाच्या पाठीमागं जे बांधव असलेले त्यांनी व्यासपीठाच्या समोरच्या पोर्शन आदरणीय मनोज पाटील आपल्या सर्वांनी प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे त्यांच्या विचाराच्या चर्चेच्या माध्यमातून. त्यामुळे कोणी दूर बसलं किंवा जवळ बसलंय याचा कोणी विचार करू नका. दादा प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे, प्रत्येकाशी हितगुज करणार आहे. त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेच्या शिस्तीचं सर्वांनी पालन करावं आणि व्यासपीठाच्या समोर येऊन बसावं. ज्या अँब्युलन्स तिथं भाग आहे ज्या ठिकाणी अँब्युलन्स उभा आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी येऊन जाऊ. व्यासपीठाच्या समोर बसू शकता, मंडपाच्या समोर बसू शकता. पार्किंग यार्डमध्ये जे कोणी बांधव आहेत ज्यांची जेवण झाली असतील त्यांनी कृपया या मंडपामध्ये यायचे. नवीन कोणी आता जेवायला बसू नये. सभा संपल्यानंतर आपण सर्व सोबतच जेवण घेणार आहोत. त्यामुळे आता नवीन कोणी जेवायला बसू नका. ज्यांचं झालं असेल त्यांनी सभा मंडपामध्ये येऊन बसायचं. आणि सर्वांना एक अत्यंत कळकळीची नम्र सूचना आहे. ही बैठक संपल्यानंतर जेव्हा केव्हा आपल्याला सूचना दिल्या जाईल प्रत्येकाने या ठिकाणी आपली नाव नोंदणी करूनच या ठिकाणाहून निघायचे. कोणीही नाव नोंदणी केल्याशिवाय या ठिकाणाहून जाऊ नये. जेणेकरून आंदोलनाची पुढील दिशा ठरवत असताना आपल्याला सूचना देण्यासाठी आपण केलेली नाव नोंदणी, आपला मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला सर्वांना कामी येईल. पाठीमागची जी बांधव आहेत व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पाठीमागचे जे बांधव आहेत त्यांनी कृपया बसून घ्या. आपण जागेवर बसा किंवा आपण समोर या. दोन्हीपैकी एक सहकार्य करा. तुम्ही एक खाली बसा किंवा मग समोर या. विषय काय झाला, पाटला जिथे घालायला आतमध्ये गेलो खाली समोर तेव्हाच मला वैर खाली कोणी म्हणतो गपचित खाली वाला आवाज येतो सगळ्याला. गाड्या केली तर काय करायचं, 10-15 मिनिटात थांबायचं सुरू करायचं. गाड्याच बंद नाही. काय म्हणणं आहे तो मला विचारून सांगतोय. काय उलट नाही, आज काय त्रास व्हायचं काम नाही. आता आपल्यावर देव सुद्धा चांगला आहे. आपल्यावर
हे बघा गाड्यासारखी रांग चालू आहे. मग काय होईल काय अर्ध्याला ऐकायला मिळालं अर्ध्याला. किती वाजता दादा? 12:22. 12:15. कितीला सुरू करायची करा बरं. काय भेटतं तुम्हीच करा. मग त्याच्यानंतर उशिरा आले तरी हरकत नाही. मग डायरेक्ट सुरू. मग उन्हामुळे उठणार तर नाही ना तुम्ही? बरं जाऊ मग 1 वाजता मी असं पसंत करतो. हो पावडा घेऊन द्या. आजच्या तू कुठं म्हणतो रे? मराठीला पावडा राज्यभरातून आलेल्या सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे. मग वरून पेलं ना, वरून पेलं ना. नाही चांगलं आहे. काय होत नाही सध्या. आवाज मराठ्यांचा लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे. आवाज शिंदे सरकारपर्यंत स्टेज कशी लढेंगे जीतेंगे लढेंगे जीतेंगे तुमचं आमचं आवाज मराठ्यांचा आहे. 40 वर्ष झाले लढेंगे जीतेंगे धन्यवाद. मराठा म्हणजे कोण? पंजाब सिंधू गुजरात मराठा, पंजाब सिंधू गुजरात मराठा या राष्ट्रगीतामध्ये मराठाचा उल्लेख करायला भाग पाडणारी जात नव्हे. स्वतःचं शौर्य धैर्य त्याग उदारपणा या गुणामुळे महाराष्ट्राची ओळख बनलेली जमात म्हणजे मराठा. हे मराठे कसे? मराठे भावनिक नाही. मराठे कसे टप्प्यात आला की कार्यक्रम करतात. या मराठ्याला शिकवण शिवाजी राजाची आहे. म्हणून आमचा मराठा म्हणाला शिवाजी राजापेक्षा कोणी मोठा नाही. हे मराठे कसं आहे? अफगानी अफगानों से, अफगानी अफगानों से, खूंखार विदेशी आदमी से लड़े शिवराज के पत्ते. क्या खूब लड़े मराठे, क्या खूब लड़े मराठे. या मराठ्यांना वजन प्राप्त झाले शिवाजी राजामुळे. या मराठ्यांना दरारा प्राप्त झाला संभाजी राजामुळे. आणि 70 वर्षानंतर मराठ्याची एकी केली ऊसतोड कामगार पुत्रानं मनोज पाटील जरांगे. किमया हे किम है. याच्या अगोदर 4 मराठे भेटले ते एकामेकाला बोलत नव्हते. पण 4 महिने झाले मराठी एकामेकाला चहा पाजा लागले. ही किमया आहे दादांनो. ही क्रांती आहे. इतिहासामध्ये क्रांती झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी क्रांती केली. हा मराठ्यांचा आवाज आहे. आणि म्हणून या शाहिराने जो पोवाडा तुम्ही महाराष्ट्रभर ऐकताय, मनोज पाटलाचा पहिला पोवाडा ज्याला याच मराठ्याने लिहिला आहे. आणि तो पोवाडा नाही, ती आग आहे, ती तळमळ आहे. 70 वर्ष झाले मराठा रखरखत्या उन्हात तापत्या शेतात राब राबायचा. शेतीमध्ये त्याची माती झाली आणि मराठ्याला कळलं की मराठ्याच्या लेकराला आरक्षणाची गरज आहे. म्हणून समाज उगसपणाच्याही मागे येत नाही दादा. यूं भी किसी की जय जयकार नहीं होती, यूं भी किसी की जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 35 उपोषण केले. वाघ थकला, दमला, घाबरला, शांत बसला. अरे वाघ लढत राहिला मराठ्यांच्या लेकरासाठी. हे आपलं नोंदणीचं खुर्च्या जिथं आता नोंदणी केली होती तिथल्या सगळ्या खुर्च्या घेऊन या बरं प्लीज. तिथे 30 खुर्च्या आहेत त्या 30 खुर्च्या इकडे घेऊन या प्लीज. जे बसलेले आहेत त्यांना बोलतोय मी. इथं पत्रकारांसाठी लागते त्या. आपले पण जाऊन घेऊन या.
सगळ्या मराठ्यांना विनंती करतो की जिथं जागा भेटेल तिथं बसा. मराठ्याला हक्काची जागा मिळाली मनोज पाटलामुळे. 34 मोर्चाने वडी काळ्याला माणसं बुडवून माणूस थांबला, माणूस खचला, माणूस शांत झाला, माणूस लढत राहिला मराठ्यांच्या अवलादीसाठी. म्हणून या शायराने एक पोवाडा सादर करतो आणि थांबणार. नेमकं मनोज पाटलाचं म्हणणं काय मराठ्याला? आरक्षणाची खुट्टी कशी बसलेली आहे? आणि पाटील म्हणले नाही तुमची खुट्टी उपसतो, मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार. 29 ऑगस्ट रोजीचं तुम्ही भाषण ऐका. आज देशाला जगाला कळले मनोज पाटील, पण 29 ऑगस्टला मनोज पाटलानं मराठ्यासाठी मरण स्वीकारले. काय मी बोलत असताना लोकांना म्हणत लागायचं मग टाळी कमी पडते. मग ऐका मनोज पाटलाचं म्हणणं काय. मनोज पाटील म्हणतात मराठे गरीब झाले म्हणून आरक्षण मागते का? शब्द खतरनाक बोलायला हिंमत लागते वाघाची. 94 आमचं हक्काचं आरक्षण सोडा, नाहीतर 24 तारखेला मराठे लावतील. आमचं हक्काचं आरक्षण सोडा, नाहीतर 24 तारखेला मराठे लावतील. मराठ्याचा आवाज कसा असला पाहिजे? तुमचं आमचं नातं काय? आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मनोज पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज कमी पडतो का मराठ्यानं? लढेंगे पाटील जी 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 जी. मराठ्यांचा क्रांती सूर्य मराठ्यांचा क्रांती सूर्य क्रांती सूर्य क्रांती सूर्य क्रांती सूर्य. लावितो प्राणाची बाजी, लावितो प्राणाची बाजी. शिंदे सरकारला पाणी पाजी होती, शिंदे सरकारला पाणी पाजी होती. जी 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 जी. शाहिराचा खणाला डब्बा शाहिराचा खणाला डब्ब उडाली झोप उडाली झोप. रक्त सळसळले रोमा रोमात, रक्त सळसळले रोमा रोमात. मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी. मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानात जी 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 जी. आरक्षणाची चर्चा झाली गल्ली बोळात, गल्ली बोळात. आरक्षणाची चर्चा झाली गल्ली बोळात, गल्ली बोळात. आणि मोदी सरकार हैराण झालं बघा दिल्लीत. राजे हो जिर रामाजी, अहो राजे हो जिर रामाजी. अहो राजे शुभाराजे, अहो राजे शुभाराजे. अहो राजे हो जिर रामाजी, अहो राजे हो जिर रामाजी. धन्यवाद. हॅलो, सगळ्यांना दादाची एक सूचना आलेली आहे. इथे उभा राहिलेल्या सर्व मराठ्यांना विनंती करतो, जो ओरिजिनल मराठा असेल तो पुढे येऊन बसेल. मराठ्याला 10 वेळेस सांगायची गरज नाही. जिथे जागा भेटेल ती जागा आपली आहे आणि आपल्याला हक्काची जागा निर्माण केली मनोज पाटील जराई. मराठ्यांचा इतिहास आहे. काय इतिहास मराठ्यांचा? हे मराठे कोण? या मराठ्यांची ताकद काय? अरे 400 वर्षापूर्वी मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब, त्याचं सैन्य 7 लाखाचं आहे. घोडदळ आहे, पायदळ आहे, करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे. अख्खा
हिंदुस्थान औरंगजेबाच्या ताब्यात, पण औरंगजेबाच्या ताब्यात येत नव्हतं शिवरायांचा महाराष्ट्र. छगन भुजबळ की झाडकी पच्ची आहे. 400 वर्षापूर्वी त्या मराठ्यांनी दमिलं आणि 2023 ला या मराठ्यांनी दमिलं. ही किमया करून दाखवली कोणी? जास्त शिकलेली लोक क्रांती करत नसतात. इकडं असतात आपलाच बंगला, सगळ्यांना विनंती आहे, मीडियावाल्याकडून विनंती आली, तुम्ही सगळ्यांनी डेटा बंद केला तर हा डेटा ओरिजिनल चालेल यांचा, आणि आपला डेटा बंदच पाहिजे, यांचा ओके 1 नंबर पाहिजे. सगळ्या मराठ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी बंद करू. सगळ्यांना विनंती आहे, फेसबुक लाईव्ह बंद करा. तुमच्यापेक्षा यांचं लाईव्ह वरी जात असतं तिकडे, ज्याला जायचं ना त्याला जात असतं, म्हणून गरजेचं आहे. 2 मिनिटानंतर परत बोलू सूचना. काय चालू बंद कर लो मोबाईल बंद कर. वडा बोल, वडा चालू आहे. वडाफोन चालू आहे. वडाफोन नेट पॅक मारो ना. 6 GB का 24 तास का 6 GB. वडाफोन चालू है ना, मेरे चालू है ना. अरे वाईफाई छोड़ू क्या? वाईफाई छोड़ू. दो पड़ते. हॅलो सर्वांनी खाली बसून घ्या. का बरं उठा लागले? सगळ्यांना विनंती करतो, खाली बसून घ्या. उन्हाची पर्वा करू नका. मराठे ऊन वारा पाऊस काढायला घाबरतात. 70 वर्ष झाले मराठे उन्हात होते. 24 डिसेंबरला मराठे सावलीत येणार. मराठ्याची सावली मनोज पाटील जरांगे. जास्त शिकलेली लोक क्रांती करत नसतात. ते कुठं असतात? आपलाच बंगला, आपलीच गाडी, आपल्याच बायकोला 10,000ची साडी, पूर्ण आयुष्य गाडीचे आणि बंगल्याचे हप्ते फेड. मग क्रांती कोण करतात? 70 वर्ष मनोज पाटलाच्या बापांनी ऊस तोडलं, रक्त पोसवलं आणि मराठ्याच्या आरक्षणासाठी पाठवलं. साऱ्या कंपन्या बरं कसं आहे. मनोज पाटील लेकरू कोणाचं? मातीचं काळीच फोडून हिरवं स्वप्न फुलणाऱ्या ऊसतोड कामगाराचं लेकरू आहे. आणि क्रांती कोण करतं माहितीये का? शेतकऱ्याची पोरच क्रांती करतात. या मीटिंगची 15 ऑगस्टला घोषणा झाली. मनोज पाटलाचं 35वं उपोषण ठरणार होतं आणि मनोज पाटलांनी नारा दिला. 15 ऑगस्टला मीटिंग ठरली. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडला की 15 ऑगस्टला मीटिंग का? तर मनोज पाटील म्हणाले, आपल्या 35व्या उपोषणाचं नाव भगतसिंगाची क्रांती. अरे महाराष्ट्रावर बघतोय मराठ्याला टवसीला जातं, पण मनोज पाटील म्हणतात आपला आदर्श महात्मा गांधीजी.
सगळ्यांना विनंती करतो खाली बसून घ्या. सरपंच या बाजूचे पडदे वर घ्यायला होते लोकांना. आपल्या पुढं बंद पडतं. काय म्हणजे आपण नाही गर्दी चालू आहे ना. 2-4 कोपरे चालू आहे का? पलीकडे साईडने जाते ते चालू हो पाटला बोलते बाबा बोलत नाही. हा या करू आजूबाजूला उभा राहिलेल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करतो जिथं जागा भेटेल तिथं बसा. आणि मग 35व्या उपोषणाला नाव दिले भगत सिंगाची क्रांती. आणि काय केलं या भगत सिंगाने? इंग्रजाची असेंब्ली भरलेली आहे आणि इंग्रजाच्या असेंब्लीमध्ये आमचा 23 वर्षाचा मर्द मावळा, शिवरायांचा मर्द मावळा या भगतसिंगाने इंग्रजाच्या असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले. धडाधड बॉम्बचा आवाज आला पण जीवित हानी कोणती झाली नाही. इंग्रजाचे कान फाटले आणि मराठ्याच्या आरक्षणामुळे शिंदे सरकारचे कान आऊट झाले. 4 महिने झाले. लोक म्हणतात सत्तेपुढे शहाणपण चलत नसते, पण 4 महिने झाले मराठ्यांनी सत्ताच बंद केली. सत्ता बंद केली मराठ्यांनी. ही किमया मराठ्यांनी करून दाखवली. आणि इंग्रजांनी प्रश्न विचारला भगतसिंगाला की कोणती जीवित हानी झाली नाही, तुम्ही बॉम्ब का फेकले? तेव्हा आमचा भगतसिंग म्हणाला हिंदुस्तान गुंगो और बहरों का देश है, धमाकों की जरूरत है. 70 वर्षानंतर मराठा समाजाचा आरक्षणामध्ये वाली कोणी नव्हता आणि या मराठ्याचा धमाका तयार झाला अंबड, घनसावंगी, शहागडच्या आंतरवालीच्या मातीमधून. आणि ही लढाई आजची आहे. मराठे आज आरक्षण मागताय का? नाही मित्रांनो, मराठ्याचा आरक्षणाचा लढा आजचा नाही. आज मराठे जागे झाले नाही. मराठा एवढा हुशार होता. पाठीमागे बसणाऱ्यांना विनंती करतो की समोर पडदे का? नाही नाही दादा नाही म्हणते. त्या पडद्याच्या जेवढे मागचे आहेत ना ते सगळे उठातो. तुम्ही पडदे खाली राहू द्या. तुम्ही पुरेचे पुरे उठा. इकडून जागा आहे ना, पण असं कसं करायला पाहिजे तुम्ही? हे काय तुम्ही मननच नाही करायला पाहिजे या गोष्टी. तिथं महिला जागा ठेवा. पडदे सगळे खाली करा. पडद्याच्या मागचे इकडून सगळे उठा. आपले सगळे जेवढे बांधव आहेत भाऊ सगळ्या भावांना उठा. या पडदे खाली करा. वरी ठेवू नका. थंडी नाही हे काय नाही काय नाही. एकानं सुद्धा पडद्याच्या पाठीमागे राहू नका. मनानं उठा तुम्ही. चला पडदे खाली सोडा. सोडा ना कशाला आता धरला. सगळे समोर न्या ना. अरे लेकराला आरक्षणाची चर्चा करायची, किमान शांत बसून ते निर्णय तरी कधीला न्यायचं काम करायचं आपल्याला. असं बसल्यानं काय नाही होणार ना. पडद्याच्या पाठीमागून बसलो तेव्हा जवळ बसल्याने लेकराला नाही मिळणार आहे आपल्या. स्वतःच्या लेकरासाठी तरी कधीतरी विचार करा जरा. आपल्याला व्यवस्थित आपण बसायचा, एक विचारानं वागायचा. 4 घंटे 5 घंटे बसल्यानं काय होणार नाही. या लेकरासाठी आपल्याला बसावं लागणार आहे. पडद्याचा कोणीच वर करू नका पडदा. इकडच्या बाजूला सगळे या. समोरून खूप जागा या इकडे. पडते पाठीमागं सुद्धा कोणी मंडपच्या पाठीमागं उभा राहू नका व्यासपीठात.
रोडवरचे त्याचे सगळे समोरून या, मंडपच्या समोरून या, तिकडे त्या अँब्युलन्स कडून या सगळे. चला चला आपल्याला सुरू करायची आता बैठक 20 मिनिटात. मंडपच्या पाठीमागचे सगळे. आणि हे जे कमून उभा राहिलं तुम्हाला 3-4 सांगितलं, अर्ध उभा राहून नका, पटापट बसायचे. उभा राहिले काय आरक्षण देणार आहेत का तुम्ही? खाली बसा म्हणलं की इकडे तिकडे बघत येत घेणं देणं, जसं काय तुम्ही ऐकलं नाही. आम्ही काय येडे का काय तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला खाली बसा म्हणलं तुम्ही इकडे तिकडे बघा. तुमच्यापेक्षा मोठं मोठं इकडे खाली बसतात असं काहीच नाही. मी खाली बसतो का फक्त मी दिसत नाही म्हणून वर बसलोय भाऊ. काही नाही एवढं. या सगळे मंडपच्या पाठीमागचे जेवढे आहेत ना सगळ्या बांधवांना इकडे समोरून यावे, अँब्युलन्स कडे इकडे. आपल्याला सुरू करायचं आहे. कितीचा टाइम दिलाय तुम्ही? किती वाजले? 10 मिनिटात सुरू करायचे. सगळे एका जागेवर या आणि सगळे मोबाईल बंद करून आपल्याला निर्णायक बैठक घ्यायची. सगळे मोबाईल बंद करून शांत चित्ताने आपल्या लेकरासाठी आपण ऐकू. मोबाईल बंद करून नेट कसं सुरू राहील? मोबाईलच बंद करून टाका. काय मग त्याला नेट नाही काही नाही, त्यांचं नेट बंद होतं सगळं. तुमचं पण झालं का? आमच्यात पण झालं. मोबाईल बरं करा बरं, एवढे बरं जाऊ द्या. सगळे मोबाईल बंद करा. आपण आपले करा, सगळे मोबाईल बंद करा टोटल. रोडवरती उभं राहिलेले सगळे इकडे या अँब्युलन्स कडे. चला तुम्ही तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून ह्या बैठकीला आलेले आहेत, आजूबाजूला बसायला नाही. मी तर या समाजासाठी सुट्टी घेऊन आलो राव दवाखान्यातून की आपण आजूबाजूला बसून थोडेच ऐकणार आहेत. आपण पाठीमागचे कुणी असले लेकरावर घालून न्या बरं आपले. आणा पुढे सगळे. तिकडे जेवायचे काय असले तिकडे रोडला ते उभं राहिले सगळे मध्ये आणा. गाड्या बी येतातच आणखी कसं काय करावं सांगा बरं. सगळे आल्याशिवाय निर्णय तरी कसा घ्यावा? ते बघा आणखी ना गाड्याची लाईन सुरू आहे. हा हो ना. मराठे भारतात पहिल्यांदा असं झाले की इतके पेटलेत रात्र दिवस येते सगळेजण असे घेऊनच आलेला आहे आपण ऐकू निर्णय ऐकू म्हणून. त्यांना व्यवस्था थांबावं तर उशीर व्हायला लागला नाही, थांबावं त्यांना ऐकायला मिळणार नाही. नाही आता संख्याच तेवढी आपली काय जसं जसं वेळ मिळेल तसे बांधव येतात ना आपले. पण आपल्यासाठी लय देवानाची गोष्ट आहे. आपले जात रातपाट करून येते यायला लागली. पाठीमागचे सगळे समोर या बरं. पाठीमागचे सगळे समोर या. अमोल इकडे या सगळे समोरच्या समोरून ये. ऐकत नाही निघाले हळूहळू निघते ते एवढंच फरक. टप्पा निघायचे आपल्याला का अवघड येणार पण हळूहळू. समजा मिळते का जागा मग बघू. तू होय पुढं तू गेल्यावर मला जागा मिळणार असं चालू आहे त्यांचं. पण कुणीच झाला ना आता ते निवड केलं कुणालाच मिळायचं अंदाज नाही. जागा मग निघाले सगळे. मीच त्यांच्या पुढे जात नाही मग कसं काय ते. चला या इकडे अँब्युलन्स कडे या सगळे. लवकर लवकर चला. मला लिहायचं होतं ते राहिलं. माग उमरीवर बसले उठा बांधावर बसले तर नोंद सापडली तुमची. आरामात बसल्याने ती नोंद सापडली म्हणायचं आपण. आमच्यासाठी लढला काय बाबा. आमच्या बऱ्याच जण सापडत राहिले त्यांनी. चला इकडे तिकडे नका थांबू. सगळ्या अँब्युलन्स कडे पाठीमागच्या बाजूला या. चला लवकर चला. आज ऊन बी लागत नाही. आभाळ पण आले. मंडप वाढवायचं का अर्ध्या 1 घंट्यात? अर्ध्या घंट्यात वाढवीन तो सगळा मंडप. समजा ऊन लागत असलं तर. नाही पलीकडच्या बाजून वाढवायचा काय का अर्ध्या घंट्यात? मग 3 वाजता हलणार नाहीत ना नक्की. भाऊ लय लोक यायला लागले आणखी कसं करायचं सांगा. मला तर मी सगळ्यालाच मानणार आहे. गाड्याची रांग लागलेली आहे.
ते बी आपलेच भाऊ आहेत. आपल्याला निर्णायक बैठक घ्यायचे म्हणल्यावर आता थोडं भरवून भिंसन करत लागणार आहे. थोडा पवाडा आहे का तर मग हे होईल बसा खाली. हा आहे का पवाडा जा 1982 रोजी मराठा समाजाची तळमळ चालू होती अण्णासाहेब पाटलाची. जशी या शरीराला पाण्याची गरज, शिक्षणात मराठ्याच्या लेकराला आरक्षणाची गरज आहे. अण्णासाहेब पाटलाला माहीत होतं मराठ्याच्या लेकरावर वाईट वेळ येईल. अण्णासाहेब पाटील कोण आहे? अरे माथाडी कामगार नेता आहे, आमदार असलेला माणूस आहे, घर आहे, दार आहे, संसार सुखाचा होता, सगळं काही होतं, पण चिंता मराठ्याच्या औलादीची होती. अण्णासाहेब पाटील म्हणाले ही आमदार आहे मी, जर माझी आमदारकी कामं येत नाही समाजासाठी, तू अशा आमदारकीला. आणि आमचे 147 गांडू बोलायला तयार. बोलताय कोण? वंचित, दलित, पीडित, शोषित, भटक्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानामध्ये मराठा शाहूराजानं तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे. नेमकं तुम्हाला मराठ्याला सहकार्य करणं होत नसेल तर नका करू, पण त्यांच्या विरोधात बोलू तरी नका. आम्हाला शिकवण शिवाजी राजाची आहे. सारी बोली तेली कुणबी महार मग वडार सांबर हटकर धनगर भील रामोसी ब्राह्मण मुस्लिम 18 पगड जातीला घेऊन शिवाजी राजे चालले आणि आरक्षणाच्या लढीला मनोज पाटील 18 पगड जातीला घेऊन चालले. मराठे जातीवादी नाही, मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही. मराठे हे माईबापानी समाजात आजही तुम्हाला सुद्धा, पण बिचाऱ्यांनो बाप बाप असतो, मुलगा मुलगा असतो. आणि मग अण्णासाहेब पाटलांनी क्रांती केली. मराठ्याच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. अण्णा पाटलाची नजर भविष्य काळाचा वेध घेत होती. भविष्य काळाचा एवढा आमचा मराठा हुशार होता, पण व्यवस्थेने हातबल केलं, व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला गुलाम केलं. या देशात न्याय, जर मराठ्याला न्याय मिळाला असता तर मराठ्यांना असं उन्हामध्ये 4-4 वाजेपर्यंत सभा नाहीत रे. त्या सभा मी म्हणतच नाही, त्या सभा नाही, मराठ्यांच्या वेदना आहे. आणि माझी आई बहीण लढते. अरे या सराठी आंतरवालीच्या मातीमध्ये क्रांती घडली. 400 वर्षापूर्वी जिजाऊच्या मनामध्ये गुलामीचा हुंकार फुटला आणि माझ्या आया बहिणीचं रक्त या मातीवर सांडलं. माझ्या आया बहिणीच्या मनामध्ये आरक्षणाचा हुंकार फुटलेला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आणि पाटलाचा शब्द सगळ्याला माहित आहे, टप्प्यात आला की कार्यक्रम करायचा. आणि अण्णा पाटलानं ही क्रांती करून दाखवलेली. अण्णा पाटलाने 18 पगड जातीला सोबत घेतलं, न्याय मागितला, पण न्याय मिळाला. 40 वर्ष झाले मराठा न्यायालय लढतो. उठो, जागो, संघर्ष करो. बली हमेशा बकरे की दी जाती है, शेर की नाही. आता मराठे शांत बसणार नाहीत. आता मराठे हक्काची भाषा बोलू लागतात. आता मराठ्याला आरक्षणाची किंमत कळाली म्हणून मनोज पाटलाची क्रांती सुरू झालेली आहे आणि वनवा पेटलेला आहे महाराष्ट्रामध्ये. पण अण्णा भाऊ साठे म्हणतात ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली. ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कोणा मांडू, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. अण्णाभाऊ साठेला 76 वर्षापूर्वी प्रश्न पडला आणि 40 वर्षानंतर सराटीच्या मातीमधून मराठ्याला आरक्षणाचा प्रश्न पडलेला आहे. आणि उद्यानामध्ये प्रश्न पडल्याशिवाय उत्तराचा शोध लागत नाही. आता 24 डिसेंबरला प्रश्नाचं उत्तर शिंदे सरकारला द्यावा लागणार. हे म्हणतात कायदा, ही बैठक नाही, हे मराठ्यांच्या वेदना घेऊन आलेली आहे. ही मराठ्यांची आक्रोश आहे. आमच्या लेकरामध्ये गुणवत्ता आहे, आमच्या लेकरामध्ये क्वालिटी आहे, पण आमचा समाज पाठीमागे का राहिला याचा प्रश्न कधीतरी आम्हाला पडला नाही. याचा उत्तराचा शोध आम्ही घेतला नाही. पण नेहमी चळवळ वाटते.
खरंच ज्या माणसाला काही येतं का ती माणसं घरी बसली, ज्या माणसाला खरंच काही येतं का ती माणसं घरी बसली, आणि ज्या लोकांना काहीच येत नाही ती या देशाची राज्यकर्ती जमात बनली की मराठ्यावर वाईट वेळ आली। एवढी आरक्षणाची खुंटी मजबूत आहे, आरक्षणाची तळमळ समजून घ्या, आक्रोश वेद समजून घ्या। आपण कधी समजून घेतलं नाही, पण किमया केली मनोज पाटलानं आणि 70 वर्षामध्ये मराठे एकत्र आणले मनोज पाटलानं। ते म्हणते एक म्हातारं म्हणाले मराठ्यांनी बाया नाचवल्या, अरे म्हणलं हराम करा, बाया नाचवल्या नाही रे, मराठ्यांनी वाचवल्या। अरे आम्हाला शिवाजी राजाची शिकवण आहे, आम्हाला शिवाजी राजे म्हणतात स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातली देवता। स्त्री म्हणजे उगाच मनोज पाटलांनी तुम्हाला पुढे नाही बोलवलं, प्रेम आहे तुमच्याविषयी माय काळी काळी। स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातली देवता आहे। स्त्रीच्या पदराला हात लागला तर गाय केल्या जाणार नाही। 17 टाके पडले तारकताईला, याचा बदला कोण घेणार आहे का नाही देशात? कोण खरं बोलणार आहे का नाही या देशात? या देशात कोण बोलणार आहे का नाही? खरं बोलणाराचं काय हाल केले आणि खोटं बोलणारे मालामाल झाले। ज्यांना आरक्षण कळालं ते एका रात्रीत आरक्षणात गेले। आम्ही का खितपत पडलो? कारण आमची एकी नव्हती। मनोज पाटलांनी अशी एकी केली, कोणालाही धोकी द्यायची हिंमत होत नाही। आणि मग अण्णासाहेबांनी क्रांतीचं कुंड पेटलं। अण्णा पाटलावर कोणा सादर करतो, क्रांतीचे पेटले कुंड। ठीक जिजावंदन आहे का? आजूबाजूच्या मराठ्यांना विनंती करतो की रण मैदानात येऊन बसावं। सराटी आंतरवलीच्या मराठ्यांनी 14 तारखेला मैदान तयार केलं, त्याच्यानंतर आजही सुंदर मैदान तयार केलं। जोरदार टाळी। आपल्या पायामध्ये जे बूट असतील ते बूट बाजूला करा। त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ म्हणजे कोण माहितीये का? कठीण प्रसंगी अचूक निर्णय घेण्याची क्षमता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ। आज मराठ्यावर कठीण प्रसंग आहे, अचूक निर्णय मनोज पाटील घेणार। जिजामाऊली तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी, भयातून मुक्ती मिळाली जनाला, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख कोणा नसे कोणा, मुलांना मुलांना नसे सैनिकाई, जिजामाऊली गे तुला वंदनाई, जशी पार्वती प्रिया शंकरास तशी प्रेमिका गे, तुला वंदितांना अंग अंग आता शिवाचाच काय झालं? धर्म आता शिवाचाच बाई, जिजामाऊली तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी। बोला आंतरवाडी महाराष्ट्राच्या दादा चला पुढे चला चला दादा चला दादा चला चला दादा वंदन करून सर्वच महापुरुषांना वंदन करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून
प्रचंड संख्येने आलेल्या बांधवांच्या चरणी खरोखर मनापासून नतमस्तक होतो. इतक्या विराट संख्येनं बैठकीला येतात असं नव्हतं. सभा बघितल्या, बैठक एवढ्या विराट संख्येनं मी पाहिलीच बघितली. आता माझ्या मग काय झालं? आता थोडा वेळ सगळेजण शांत राहून देवनाला जरी हातात खालीवर करू नका, ते काय आरक्षण नाही देणार तुम्हाला. त्याच्याकडे माझं मत तुमच्यावर लागायचं नाही, तुम्ही हक्क धरायचा नाही. इतकं शांत ऐकायची आणि करायची नंदापूर आणि आपल्याला निर्णय करायचा की याचा जर एखादा विषय ठरला आता बोर्डपर्यंत आमचं या नाही, पोलीसकडे या नाही, त्यामुळे घोषणा पण द्यायच्या नाही आणि ती नोंदणी बंद झाली काय? खरं आम्हाला घ्या ना. सरकार काय करतंय, आपण समाधान काय केलंय, आतापर्यंत मराठा आरक्षणावर काय काय झालं यावर आपल्याला चर्चा करायची. काही नाही. सरकारला 21 डिसेंबरला काय केली, सरकारनं आपल्याकडून घेतली यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची. आतापर्यंत सरकारची भूमिका काय होती, आज काय, आपल्याला आरक्षण कोणतं पाहिजे, ते कसं मिळवायचंय याच्यावर चर्चा करायची. सरकार 23 डिसेंबरपर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे, त्यांचा एकही घंटा आपण आता कमी केलेला नाही. सरकार तिथपर्यंत देणार आहे की नाही देणार त्यावर आपल्याला चर्चा करायची. 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केले आहेत त्याच्यावर पण चर्चा करायची. ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करायची. आपल्या नोंदीला पाहता आहे का मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिले ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत, काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत, काही तालुक्यात का सापडल्या नाहीत, ही विचारमंथन करण्यासाठी आपली गर्दी केली. तर संबंध होऊन गर्दी दाखवण्यासाठी नाही. आपल्याला आपल्या लेकराच्या पदरात आता पाडून गेलं बसून बोललं समजलं. आपल्या लेकराच्या काही वेळ जाऊन धरणाने जाऊन उभारून ते बोलत नाही. आपल्याला आपल्या मुलांच्या पदरात 70 वर्ष कमवून पडलं नाही. आता काय काय पाळून घ्यायचंय, त्या नोंदी किती मिळाल्या, त्याचा लाभ किती जणाला होणार आहे याच्यावर चर्चा करून आपल्याला आता मार्ग काढायचा. महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे याच्यावर चर्चा करावी. म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होतंय, आता आपल्या समाजाकडून होत नाही. हे तेवढंच आहे, आता आपल्या समाजाकडून होत नाही. नुसतेच बसले उठले बोलले होतं म्हणून आलो गेलो, आता आपल्या समाजाकडून आता या वर्षभरापासून होत नाही. यंदा काम म्हणून बदली मराठी आता होतच नाहीये. मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं, स्वतःच्या लेकराचं जीत समजायला लागलं. म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बस. आता लगेच आपण बैठक सुरू केली, आपल्याला याच्यावरती चर्चा करू. हे शेवटचा पाहिला आहे म्हणून विचारांती हालाला करायचा आहे. मागावर करायचं नाही, किती वेळेस मागे करायचं, किती वेळेस पुढे जायचं, विषयांपासून काम मारायला आहे. कोणत्या कामात कामायचं, कोणत्या कामात नाही कामायचं ही भूमिका
सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा मराठा आणि आपण प्रत्येक घेते मराठा हुशार झाला बुद्धिजीवांचा नुसतं ताकदीला नको दोन्ही गरजेचे ताकद वापरायला लागते बुद्धिबळ आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला हवा. मग आपण काय करायचंय काय नाही करायचं जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकदीनं करायची. तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहिती मराठा समाजाला. फक्त जी काय गोष्ट करायची ती करायची म्हणून नाही करायची. एखादी धरण द्यायची ठरली तर ती पुरी ताकदीनं नसली नकामती नाही. आपल्याला आता हार आपल्या बाजूला नाही घ्यायचा तर बोलायलाच आपल्या बाजूला घ्यायला हार नाही जमलो त्याच्यासाठी पूर्ण शक्तीनं आणि क्षमतेनं बुद्धीचा ताकदीचा युक्तीचा सगळा वापर करून आपल्या जे आलेल्या संधीचं सोनं करायच्या करायचे. आता आपण आतापर्यंत आपली भूमिका काय त्याच्यावर चर्चा करू. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची प्रमुख भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा ओबीसी असल्या कारणानं मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा ही आपली मराठ्यांची मूळ मागणी. आता या मागणीसाठी आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी आपल्याला काय आवश्यक होतं आवाज येतो सगळ्याला. आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं म्हणून उपयोग नका व्हावा. आपल्याला ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी गाड्या जाऊन यावं मागच्या काही स्वयंसेवक आपल्या असलेलं गाड्या जाऊ लागायला माझं गाड्या जर मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात आहे मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते. एक तर मराठा मागास असावा लागतो की हे आपण मागास गायकवाड आयोगानुसार झालेलं. ते काय झालं कोर्टामध्ये तो भाग वेगळा परंतु मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे हे अंतिम सत्य. दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणातून मागणी करायची मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर मराठ्यांच्या शासकीय नोंदीतही असणं गरजेचं आहे किंवा कोणत्याही राष्ट्र त्याच्या नोंदीतही असणं गरजेचं आहे असं करायला. मी माझ्या गावाला भाषण माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मताला त्याच्या आता शासकीय नोंदी म्हणजे काय उदाहरणार्थ तुम्ही म्हणता हॅलो माझी एक एकर लाईव्ह चालू आहे बरोबर व्यवस्थित पण तुम्हाला माहित नाही ती कुठे आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे त्याच्यासाठी तुम्हाला स्नान मारायला आवश्यक समजून घ्या. मला तुम्हाला काय बोलायचंय आरोग्य कोण आहे मराठी आरक्षणात येऊ नका म्हणजे ते फरक आपल्याला करायचा चेक कर आपल्याला फरक करून काढायचं तर आपली शक्ती वाढणारे तितका कणखर म्हणून आपण लढणारे कळालंच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचं आपण विरोध करतोय म्हणून ते नाही करायचा. तू कुठे आहे असं लढण्याने त्यांना नाही मिळणार नाही आपल्याला पण त्यासाठी आपण कसं सांगणार तुम्हाला ज्यावेळेस मला सातबारा मिळाला तर तुमची खरी दिली स्लो आहे ना तुमची धारा कधी नेटचा प्रॉब्लेम आहे काय करावा सगळे मोबाईल बंद केले तर तुम्हाला सातबारा म्हणल्यावर द्यावा लागणार. इथे काय सभा नाहीये काय नाही त्यामुळे आपली तुम्हाला एवढ्या लागणार ना आणि तुम्ही एवढे जर फेसबुकला व्हॉट्सअपला टाकला तर कुठल्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्यांना जाणार म्हणून आपण चर्चा करतो म्हणून आपल्याला नमूद होणार पोहोचवलं आणि नेत्रांचं भक्ती वगैरे सवायला आपली सोयीचं निर्णय करायचं का मग तुमचा जर 7-12 मिळाला तर मला एक घर त्यांनी द्यावा लागणार. तर ओबीसी आरक्षणात जर जायचं असतं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक. मग आता मराठ्यांच्या काय दिलेली गिरीश महाजन साहेबांनी माहिती 54 लाख मराठ्यांच्या नोंदी झाल्या.
मग जर मराठ्यांच्या 53 लाख नोंदी जर आल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे. मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कसं काय येऊ नका म्हणता? तुम्हाला म्हणता येत नाही. समजून घ्या, मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या. लोकांचं विरोध डोक्यात काढून टाका. त्यांचं डोक्यात नाही ठेवायचा, आपला आपण डोक्यात ठेवायचा. जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून पुढे करून शकत नाही. कालचा शब्द तुम्हाला सांगतो. एकतर मी मीडियासमोर लाईन केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला काय त्या भीतीच्या ठरले पण तरी आपला मराठ्यांना संधी आवडली मिळाल्यामुळे मग समोरचे कसे विरोध करणारे हे समजून घ्या. मराठा समाजामध्ये जर मराठ्यांच्या नोटीस सापडल्या तर मराठ्यांना ओबीसी तुम्ही कसे घेऊ नका. जो झाला एक भाग लक्षात आला तुमच्या. आता भाग दुसरा हे म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. बघितलं ओबीसी आरक्षणात कुठल्या कागोदर भारत देशात दिलं नाही. हा भागलेला सगळ्या कागोदर याला नंतर 1977 ला दिले आरक्षण. त्याच्या आधीचा मराठ्यांच्या त्याच्या आधीच्या याचा अर्थ आरक्षणात आणली तुम्हाला नंतर शासनाचा निर्णय करून दिले. म्हणजे काय? शासनाने तुम्हाला नंतर दिले तुम्ही ओबीसी आरक्षणात म्हणून. आधी आपण तरी आपल्याला आतापर्यंत नोंदी असतो. जर मराठ्यांच्या नोंदी आहेत तर तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षणात घेऊ नका, धक्का लावू नका. आधीच आपण धक्का लागत नाही. एक क्लिअर मुद्दा दोन तुम्हाला मुद्दे आता. तिसरा मुद्दा कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे मराठ्यांनी समजून घ्या. एससी आणि एसटीच्या आरक्षणाला आपला धक्का लागत नाही कारण ते आरक्षण आपण मागत नाही. म्हणजे दलित बांधवांचं मात्र बांधवांचं किंवा येणाऱ्या त्यांच्यामध्ये जाती जाती बांधवांसाठी त्यांना धक्का आपल्यामुळे लागत नाही. दुसरा म्हणजे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही. मराठ्यांनी आता बाकीच्यांना घ्यायचं नाही धंदा बसतो. आपल्यामुळं धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही कारण त्यांचा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलेला आहे. त्यामुळे वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागत करतो. आपल्याला वाटत नाही की गोरगरीब धनगर बांधवांचं वंजारी बांधवांच्या पोराचं हवा असं काही मराठ्याला वाटत नाही. त्यांना धक्काच लागत नाही. आता राहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला क्लिअर केली त्यांचा वेगळा प्रवर्ग असल्यामुळे त्याला धक्का लागत. आता हे ओबीसी आरक्षणात आपण आरक्षण मागतो. या आरक्षणात पूर्वीपासूनच आपण त्यामुळे धक्का लागायचा प्रश्न फक्त आपल्यालाच माहित नव्हतं. आपणच आपली बाजू मान्य करून घेऊ. आपल्यालाच माहित नव्हतं की आपली जमीन आपल्याला कोणीतरी सांगितलं 200 किलोमीटरवर तुमची जमीन म्हणून आपण 200 किलोमीटरवर लिहित होतो. ती सापडीत होती कारण तिथे ती सापडणारच नव्हती. माझी जमीन उदाहरणार्थ जर अंतरवालीची आणि मी जर नांदेडला जाऊन सापडले ती सापडेल का? कारण ते सर्वे नंबर, गाव नंबर, जिल्हा नंबर ते विकला. ही परिस्थिती आपल्या आतापर्यंत झाली. त्यामुळे आपण ओबीसी आरक्षणात कोणाला धक्का लागायचा समान नाही. फक्त याला राजकीय इच्छाशक्ती लागते. जर मतासाठी यांना मतं मिळवण्यासाठी जर हे म्हणणार असले ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत, ह्या शब्दावर आम्ही ठाम आहेत, जर असं सरकार म्हणत असेल तर ही मराठ्यांची फसवणूक. कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या.
दुसरा मुद्दा, ओबीसीला धक्का मराठ्यांचा लागतच नाही. फक्त मतासाठी तुम्ही आमच्या संग खोटं बोलता की ओबीसीला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यांना धक्का लागतच नाही. तुम्ही त्यांच्या मतासाठी आमच्या पोराचे मुद्दे पाडणार का आता? म्हणजे मराठ्यांना इतकं हलक्यात घेऊ नका. हे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सरकारला सांगतो. त्यांच्या मतासाठी तुम्ही आमचे पोरांचे वाटलं करणार, आमच्या पोरांचे मुद्दे पाडणार. त्यांच्या मतासाठी, मतावर तुम्ही मोठे होणार मराठ्यांच्या सुद्धा, आणि देणार त्यांना. तुम्ही मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, गोरगरीब मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, श्रीमंत मराठ्यांचं, शिक्षकांचं, नोकरदार वर्गांचं, व्यावसायिकांचं मत घेऊन तुम्ही मोठं होणार. मारणार कोणाचे पोरं त्यांचे. म्हणजे मोठं करायचं मराठ्यांनी. आणि आरक्षण कोणतं देणार? आमच्या नोंदी असून तुम्ही आम्हाला, जिथं आमची जमीनच नाही ते, म्हणजे त्या वावराला कवर ठेवणार आहे. तुम्हाला लक्षात आलंय का मी काय बोलतोय ते? उदाहरणार्थ, इथं जमीन आहे माझी, तुम्ही 200 किलोमीटरवर देणार. मला माझी जमीन इथं माहित नव्हती तोपर्यंत ठीक होतं. तुम्ही मला 200 किलोमीटरची दिली, पण कशी दिली की माहिती तुम्हाला? डाव करून, समोरच्याला सांगून पुढं जाऊ दे बाबा, हेले डोक्याला ताण देते, तोवर भात त्याची जेवण खाऊन दे त्याला 1-2-4 दिवस. लक्षात आलं तुमच्या? मग त्या पुढच्याला सांगून ठेवल्यामुळे ते दोघे होते मित्र, ते दोघं मित्र होते. मित्रांनी मित्राचं ऐकलं. ज्या मित्रांनी ऐकलं त्याला म्हणले असते तुला देतो मंडळ काही, त्यामुळे ते बी गप बसलं. ते म्हणलं हे तू यायची, आपण घेतले. आपल्याला वाटलं जमीन तर मिळाली ना, पण आपल्याला हे माहित नव्हतं ही पिढ्यांना पार आयुष्यासाठी आपली. आपण थोडे अतिविश्वासू समाज आहे आपला, आणि ती आपण घेतली. 8-15 दिवस गेले की तो म्हणला होय मावावर बाहेर. साहेब आपल्याजवळ कागदच नाही ना, व्हायला लागलं. म्हणजे जे ओरिजिनल रान आहे ते गेलं, जे डुप्लिकेट तुमचं पक्क आहे म्हणून दिलं होतं ते घेऊन तो बाहेर होय. त्यामुळं आपल्याला ते तात्पुरतं नकोय. आपला हक्काचंही तुम्हाला समजून आलंय का बघा. आपला मराठ्यांचा आडवटपणा नाही. ओबीसीच्या लेकरांचं काढून आपण घेत नाही. एवढा प्रामाणिकपणा मराठ्यात आहे. फक्त आता ओबीसींना म्हणणं गरजेचं आहे आमची इमानदारी जागी झाली, असं ओबीसींना म्हणणं गरजेचं आहे. आमचे संस्कार जागे झाले. आम्ही आमच्या लेकरात आणि तुमच्या लेकरात फरक नाही करत. तुमच्या नोंदी इथं सापडल्यात म्हणल्याच्या नंतर हे तुमचं घ्या किंवा ही जमीन तुमची घ्या, आम्हाला नको. पापाचं आम्हाला खायचं नाही, ते पचणार नाही, असं त्यांच्या विचारात जर बदल झाला तर बरं. मराठे समजून घ्या. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो, आपण त्यांचं घेत नाहीत, आपलं घेतोय. आणि आपलं घेत असताना जर त्यांचे तरी मत बदलणार नसलं तर याला म्हणायचं त्यांची नियत खराब झाली, मराठी काहीच करू शकत. मराठ्यांचा मग नावेला जे आम्ही ते घेणार आहे. तुम्ही तुमच्या मनात बदल करा. माझ्या बांधाच्या शेजारी याचाच बांध होता, फक्त मी देव इथं नव्हता तोवर फोडून सपाट केलता. मोकळ्या मनाने म्हणा. तो 10-12 वर्ष दुसरीकडे पोट भरण्यासाठी गेला, तवर याने सगळा बांध फोडून सपाट केला. पुरं वावरच मग हे म्हणायला लागला. पण मोजल्यावर तो काय करते, दुप्पट निघलं, तू बाहेर निघ, नाही तर तुला आम्ही मात्र त्या वावरतो लुटीणार. जो मराठ्यांचा आत्ताही प्रामाणिकपणा आहे. फक्त तुम्ही खरं बोला. तुमची नियत खराब करून आमच्या गोरगरिबांच्या पोराचं तुम्ही वाटोळ करू नका. मराठ्यांनी आधी हे समजून घ्या, कोणताच मराठा मागला नाही पाहिजे. ओबीसीवर मराठ्यांकडून अन्याय होतोय का काय? अजिबात नाही. त्यांचं आरक्षण त्यांना आहे. आरक्षण आपलं त्यांच्याकडे, ते आपण मागतोय, ते देत नाहीये. मग आता तुमच्या पुढे वेळ आली विचार करायची. ती जी जमीन आहे ते घ्यायची
का तुमचे पोरं उपाशी मरून द्यायचे का ऊस तोडायला पाठवायचे तुम्ही ठरवायचं. कारण आता ते तुम्हाला ठरवायला लागणार आहे. त्याचं आपल्याला 1 इंच बी नको. त्याचं आपल्याला 1 इंच बी नको. आणि आपण जर एखाद्याचं इंचभर खाणार असलो तर ती मराठीच्या अवलाद असूच शकत नाही. पण आपलं का खाताय तुम्ही? आमच्या जर नोंदी सापडल्या ते आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी आता हा मुद्दा क्लिअर केला. त्याच्यासाठी काय ठरलं ते सांगतो. वेळ तर सगळ्याकडे आज असणार आहे सविस्तर चर्चा करायची. आज ऊन लागून येते तिकडे काय होतं मी मंडप काढायला येत असतो महाराष्ट्राचा. पण आता ना नीटनेटकेपणा आणि आरक्षणच घ्यायचं मग तिकडे काय येऊ. फक्त बुद्धीचा वापर करून निर्णय घेताना बी शांतच डोक्यानं. उगा ते पहिलं होतं पळा म्हणले की पळा. आता पळा म्हणलं की पळा नाही. आता दमानेच चला पण पळणारा सुद्धा होरगडून मागं वडी नाही. समजत नाही पुढं काळ पुढे तर खोटं बोलायला पुढे पळायचंच नाही. आता सगळे संघ पाठीमागं नाही पुढं नाही मागं नाही सगळे संघच. आता सगळ्यांनी संगत चालायचं. 2 घंटे पाण्याला तहान लागली तरी नका पिऊ. समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला जाणे म्हणता उठू नका म्हणलं तरी तसंच मग तुम्ही तसेच बस. पाण्यासाठी जर पण विनाकारण उगत उठू नका. काही तर काम नसतं नाही. आणि निबार पोर होतं उठूच नका. तुम्हाला तर काहीच होत नाही. विषय आता आतापर्यंत आपण आपल्या आरक्षणाचा आणि त्यांच्या आरक्षणाच्या बाबतचा केला. आता याच्यानंतर बार सांगून आपण बी आपलं बोल खराब करण्यात मजा नाही. आता आपण बार म्हणायचं तुम्ही आमचे ते माझा मैत्वारी विरोध मी लढू लढ जाऊ विरोध मी लढिंग काय लढिंग रे. आपण बार म्हणायचं तुम्ही आमचे जनते जास्तच लढत आहे. आपण म्हणतो तुम्ही आमचे शेत लहान मोठे ते जास्तच करतोय. आता कवर बनव हे शेवटचं सांगायचं. आता मराठ्यांनी त्यासाठी मराठ्यांना समजून सांगितलं आपला कोणाला विरोध नाही. आता या नोंदीच्या बाबत आता काय ठरलं. नोंदी ज्या मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. काय करण्यासाठी घेतलाय. ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घेतला. वेळ घेताना कोण. वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कायदा तज्ञ होते. सगळ्यात मोठे शब्द वापरतो मी तुम्हाला. जे जे शब्द आपण त्यांना सांगितले ते शब्द त्यांनी काही गुढिले आणि तिथं हा शब्द नको हा घेऊ म्हणजे हा कायद्यात बसतोय. म्हणलं ठीक आहे हरकत नाही. माझ्या मराठा समाजाला हा शब्द मान्य. खुडा पाहिला त्यांनी पहिला खुडीला तिथं दुसरा लिहिला तो मराठ्याला मान्य. कारण त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे हे मराठ्याला माहिती म्हणून आपणही हा म्हणलो. मग ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले या शब्दाचा प्रॉब्लेम नाही. मग कायदा बनवायला काही प्रॉब्लेम आहे का. आता त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत गड्या. त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत. तुम्हाला फक्त लाल देवा एवढाच फरक आहे. त्यांना नावे लागणं तुमच्या पुढे उभं राहावं लागतं एवढाच फरक आहे. तुम्ही किती शिकलेले त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लाल देव आहे बा. लाल देवामुळे ते शिकलेलं तुमच्याजवळ चिपकून उभा राहत आहे. पण जे तज्ञ त्यांनीच सांगितलंय हे जमतंय आणि त्याच्यावर उपोषण आपलं स्थगित झालेलं आहे. त्यानुसार कालही आपण स्पष्ट महाजन साहेबांना सांगितलं ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर जे आपले ठरले कागदावरती ते तुम्ही रात्री वाचा.
काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या, कारण ते शब्द तुमचेत, आमचे मराठ्यांचे नाही. हो, मी तुम्हाला खरं सांगतोय, ते शब्द आपले नाहीत, ते त्यांच्या तज्ञाचे, त्यांचे. आता बदलायचं काम नाही. त्यामुळे 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही. परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक, का सावध राहू नये म्हणून बैठक 17 तारखेला बैठक घेतली. याचा अर्थ असा नाही की 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिलेला वेळ आम्ही कमी केला, याचा अर्थ अजिबात नाही. मराठ्यांनी एकदा शब्द दिला की मराठी मागे घेत नाही. 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे, तो तुमच्यासाठी फायनल. त्यात काहीच बदल करण्याचं कारण फक्त या बैठकीच्या माध्यमातून राज्यातले ही मराठा समाजाची बैठक, ही मराठा समाजाची बैठक आहे. इथं ना पक्षाची बैठक आहे ना कोणत्या संघटनेची बैठक, ही मराठ्यांची बैठक. काय काय लावित असतील माहित नाही आम्हाला ते. ही फक्त आणि फक्त मराठा समाजाची बैठक. इथं सगळे मराठा म्हणून या बैठकीच्या माध्यमातून सरकारला आमची आज विनंती आहे, 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला आरक्षण मराठ्यांना महाराष्ट्रातील त्या नोंदीच्या आधारावर द्यावंच लागणार आहे, आम्ही ते घेणार. आता आपली ही बाजू एक पक्की झाली की मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या. आता मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की जे कागदावरती ठरले सर्व परिवार, संबंधित नातेवाईक, नका वाजू त्या शिट्ट्या, राहू द्या तुमच्या शिट्ट्या, गप्पाचा आहे का जागा, नोंदी सापडलेली वाटतो तुम्ही. आमच्या तर हो आम्हाला ज्या नोंदी सापडल्यात, आपला क्रमांकाचा एक मुद्दा, आपल्या ज्या नोंदी सापडल्यात, आज सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. काही द्यायचे थांबवले तर आमच्या कानावर. आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्या, तात्काळ लगेच. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना माहित नसेल एका दिवशी की माझी नोंद सापडली का नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या घरी तुमच्या गावचा अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पाठवा आणि त्याला सांगा तुझी नोंदीत प्रमाणपत्र घेऊन जा. 2, त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा द्या. त्याच्या सगळ्या पंजोबापासून द्या किंवा ज्या वर्षापासूनची नोंद सापडली, मान्य आहे तुम्हाला, जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार, मग त्याचा पंजोबापासून जर सापडली असली तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत आणि दुरपुटचे सगळे. मान्य आहे का तुम्हाला सगळ्याला? त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे. 2, त्याचे सर्व नातेवाईक, संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर. तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का? 3, त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला द्यायचे त्या एका नोंदीवाल्याचे. तुम्हाला मनापासून कानाकोपऱ्यापासून मला हातावर करून सांगा, हे तुम्हाला मान्य आहे का? कारण आपल्याला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मायबापा ध्यानात ठेवा. अरे 70 वर्षापासून आपले पोरं वाट बघतात, घाई गडबड करू नका नुसतं. तुमच्या घाई गडबडीमुळे आता पिढ्यांना फारच्या लेकराचं वाटलं आता नाही होऊ दे, अजिबात नाही. एवढी कसोटी लावलेली आहे मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी. आज मराठी राज्यातले एकजूट झालेत म्हणून किमान 54 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकर गेली, आनंद असू द्या. कुणाच्या तरी लेकराचं कल्याण झालेलं आहे तुमच्या लढाईमुळे.
तुम्ही दिलेल्या वेळेमुळं, तुम्ही दिलेल्या सगळ्या ताकदीमुळं, तुम्ही रात्रंदिवस गावोगावी हिंडल्यामुळे सुद्धा तुमच्या समाजातल्या 54 लाख लोकांचं कल्याण झालंय. आता कायदा पारित झाला, या 3 विषयावर की महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं कल्याण झालं. या विषयावर आज या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो की तुम्ही या स्वरूपाचं करावं 24 डिसेंबर पर्यंत. मराठा समाज कुठेही आडवा गेलेला नाही. मराठ्यांनी कोणतंही उग्र आंदोलन केलेलं नाही. आपला एक मुद्दा पहिला क्लिअर झाला. आता आपलं असं बी एक मत आहे की 24 तारखेला शिंदे साहेबाच्या समिती ही अहवाल सादर करणार आहे. ज्येष्ठी शिंदे साहेबांची जी समिती नोंदी सापडली ती, या समितीनं भरपूर नोंदी सापडल्यात, पण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी नोंदी सापडल्या नाही. तुम्हाला उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? तुम्हाला जर कोणी आरक्षणाविषयी विचारलं तर सगळ्याला सांगता आलं पाहिजे. कारण इथं काय तुम्ही इकडे तिकडे हिंडायला आलेला नाही. आरक्षण हे कानाकोपऱ्यातल्या मराठ्याला आता सांगता आलं पाहिजे. आपल्याला कोण खुट्या मारतय, कोण आडवं पडतंय, खुट्या खाट्या खुटे फिटे तर सगळे उठलेत ना साधे. ते गार पडले दादा, तर तुम्हाला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं आणि 54 लाख नोंदी या राज्यात सापडल्या. मला असं वाटतं की ती समिती काम 24 डिसेंबरला थांबवण्याऐवजी तिने कायम नोंदी सापडायचं काम सुरू ठेवावं, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण तिने सारखं सापडलेल्या पाहिजे. कायमचाच मराठ्याच्यात जावा, कायमचाच त्याच्यात गेला पाहिजे. सगळ्याच्या नोंदी तुम्हाला सांगतो मी. काही जण चाभऱ्यापणा करते, काही जण म्हणजे आमच्याकडे नोंद नाही. एक नांदेड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात एक तालुका आहे, त्या तालुक्यातल्या एका अधिकाऱ्याने असं लिहून दिलंय की आमच्या तालुक्यात नोंद येत नाही. आणि नाही बरोबर ना, आणि नोंदीच नाही आणि त्याने सापडले. मराठी काय साधे कलाकार नाही. कोण बोलू तरी इकडं बुळबुळ काय? 1 मिनिट बसा खाली. मला काय बोलतोय मग मी? काही अधिकारी मस्तीखोर आहे. मराठ्यांनी हे सुद्धा गोष्टी कानाकोपऱ्यातल्या समजून घ्या. नुसता बैठकीला गेलतो आणि लय लोक होते बा असं नाही. गर्दी होती, मी लांब होतो भरायला. आता गर्दीतच घुसायची वेळ आहे. आता गर्दीत करायची तरच एकजूट दिसणार आहे. गर्दीतच बसायचं. लय गरमत होतं म्हणून लिंबा झाडाखाली बसलो. लिंबावर बसू नको, बांधावर बस. पण आता घरी गेल्यावर लेकराला, बायकोला, आईला, बहिणी सुद्धा सांगता आलं पाहिजे आरक्षण कुठे आहे आपलं आणि कुणी थांबविले. आता काही अधिकारी जाणून बुजून सांगायला लागले आमच्या तालुक्यात नोंदीच नाही. मराठी त्यांच्या पुढचे, यांना माझी भाषा कळाली. मी सोपं समजून सांगतो ना, नाही तर मग त्यांना कळत नाही. ते त्रुटी व्हायबर म्हणलं, ते म्हणजे काय म्हणलं हे. आपल्या आपल्या भाषा सांगितल्यामुळे आपल्याला सगळ्यात सुचायला लागलं. कसं आहे, याने अभ्यासकच सापडून आणला. ते म्हणले बस रे, ते वाचित दप्तर त्यानं वाचलं. मरणाच्या नोंदी निघाल्या. जो अधिकारी म्हणला होता मराठ्यांच्या नोंदी नाहीत, त्या तालुक्यात नोंदी निघाल्या. जर शिंदे समितीला पुन्हा नोंदी सापडायला कायमस्वरूपी लागू चालू ठेवलं, कायदा पारित केला तरीही म्हणतोय आम्ही, नाही तुम्ही म्हणता का सांगायला लागला येऊ. जरी कायदा पारित केला तरी हे नोंदी सापडून द्यावा. म्हणजे ते कायमचं ती नोंद कोणालाच मोडता येत नाही. आणि मराठ्यांच्या हक्काचे जसे आई बापानं आपल्या आजोबापानं सरकार असं म्हणून मग मुदत वाढ दिली म्हणजे आम्हाला टाइम वाढून दिला काय? हा 24 डिसेंबर पर्यंत कायदा बना. तिला सापडून द्या, वर सापडायचं वर तिला राहू द्या मुदत वाढ. दोन सापडली की दे जा मराठ्याला. काय देतून तेवढाच कमी होईल आमचा एक.
ओरिजिनल सापडलं. त्यामुळे तिला ही मुदत वाढ द्या, तिला तिचं काम कायमस्वरूपी करू द्या. तिचा आणि कायदा बनवण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. कायदा पारित झाला नोंदीच्या आधारावर, नोंदी सापडू दे. कारण त्या नोंदी जर हक्काच्या सापडत गेल्या, जशा 54 लाख सापडल्या तशा, तर मराठ्यांच्या डोक्याचा ताण गेला. आणि तुम्हाला आता याच्यातलं विशेष काम सांगतो, हे आरक्षण चॅलेंज होत नाही. मराठ्यांनी भिवू नका. ज्या नोंदी सापडल्या ते चॅलेंज होत नाही. जर चॅलेंज एखादा म्हणतो, एखादा म्हणजे ती जाणते नाव नाही घेत आजच्या बैठक, जाऊन तिकडे म्हणा तोंड थोड बर का. चॅलेंज जर करायचं म्हणलं, नोंदी चॅलेंज होत नाही. हे मराठ्यांनी जर समजून घेतलं की मराठी करून टेन्शनच नाही. जर चॅलेंज करायचं म्हणलं तर प्रत्येकाची करावं लागतं. प्रत्येकाच्या अगं बाय 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 54 लाख नोंदी, 54 लाख तो वकीलच चांगला लागतील. ते अशक्य. मराठ्यांची एकही नोंद चॅलेंज होऊ शकत नाही. हो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक शब्द देतो, एकही. कुणीतरी मला चॅलेंज करतो तरी घाबरू नका. काम नाही मागू. आता तुम्हाला किती मुद्दा केला, आता सोडू नका मला काही सामान गाडी चालू करून तिथून गाडी चालू करून आंतरवालीसह मुद्दा आपण 5वा घेतला. 4 तुम्हाला जेवढे सांगितले चर्चेचे मुद्द्यातले त्यातले 4 क्लिअर केले. 4 ध्यानात आले का डबल सांगू. बैठक उशिरापर्यंत चालली तरी हरकत नाही. कारण ही लढाई धाडसानं लढायची, जिंकायची आपल्याला. त्यासाठी माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतं असं नको, गर्दीत सुद्धा एखाद्या वेळेस न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. पण बुद्धीनं जर एखादा माणूस फेड झाला तर तो गर्दीतच जिंकतो, बिगर गर्दीतच जिंकतो. फक्त बुद्धीनं आपल्याला आता तरबेज व्हायचं, तरबेज व्हायचं. आणि निर्णय घेताना विचारपूर्वक घेऊन एकदा पाऊल टाकल्याच्या मागं सरकत नाही. मी सरकतो का? मी तुमचा आहे ना, कसा सरकणार तर मी सरकत नाही. तुम्हाला चल म्हणून मला खरंच वाटलं नव्हतं बरं का. बरं गेली मला काय करा आधी लोक कोहरी येते बरे बिचारे. बरं माझ्या मनातला सांगतो मी खरं बोलतो का नाही. आपलं लोक 3 महिने झाले पळत येत. तुम्ही काय येडे करे बिचारे येतो तरी का म्हणत. 3 महिने लोक पळत असतात का? खरं सांगतो बरं का, नसतात पळतो. काम धंदे काही आहे का नाही? काम धंदे हे सगळे लोक दमायचे लोक. आपण काय करू, जरा महत्वाचे समाजाचे बोलू. महत्वाचे म्हणजे सगळा समाज महत्वाचा. माझा गैरअर्थ कधीच घेत जाऊ नका. कारण मी माझं आयुष्य अर्पण तुमच्यासाठी केलं, त्याचा अर्थ वेगळा काढू नका. इथं महत्वाचं कोण नाही, 6 कोटी मराठा समाज महत्वाचा आहे. मी कोणाला आला तरी तेवढंच ही देतो. हा फक्त एक हंबार राहतो बरं, उलशी सोडून दे जा. काय करू मग पाय तुडी तर मग शिकत राहतो एक हंबार. पण माया तेवढीच. हा माया तेवढीच लावतो. थोडं ते माया लोक एवढं खातो तर मी तुमचा रस्त्यान सर्व काढतो. पण ते त्यांच्या ध्यानात आलेले जाऊन काय करतात चिंगरीत लोक. ते बघत त्यांना नाही चिंगरीत, मला चिंगरी दे.
त्याच्यामुळे मी रागवतो, मी तुमच्यावर माया सुद्धा तेवढीच करतो. जेवण नाही तोवर तुमच्यावरची माया 1 इंच कमी नाही होत, कधीच नाही होणार. फक्त ही लढाई आपल्याला विचारानं, ताकदीनं आणि युक्तीनं पण लढायची, सगळ्याच बाजूला लढायची, पण समजून घेऊन सुद्धा लढायची. सभा घेऊन भाषण करून तुम्ही ऐकून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकराला काय लागतं हे जर एकदा विचार घेऊन गेले तर हे तुम्हाला बैठक परवडते. 4 घंटे बसलेले सुद्धा परवडते. कारण एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्यासाठी आयुष्याचं झालं. भावा मी असं नसं माहित नाही, हे शरीर आहे. तुमच्याबद्दलही बोलतो, माझ्याबद्दल सुद्धा नाही बोलत एकट्याने. हे शरीर आहे. फक्त आरक्षण लेकराचं हित कसे येते हे एकदा शिका. इतकं खोल घरापर्यंत कोणी शिकविल माझ्या मराठा समाजाला मला माहित नाही. परंतु मी असं नसन तुमच्या विचार मरू देऊ नका. मराठ्यांचा एक विचाराचा विचार मरू देऊ नका. ती विचार चालवा म्हणू नका. चालकच नाही राहिला तर आता काय करायचं, सगळे चालक बना, पण मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी काय उभा राहा ते मात्र इथून घेऊन जा. आपला 5वा मुद्दा आहे. 4 मुद्दे तुम्हाला क्लिअर सांगितलेले. 5वा मुद्दा आहे आंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस सरकार मागे घेऊ असं सांगितलं. सरकारने आतापर्यंत केसेस मागे घेतलेले नाहीत. आपले एकही माणूस अटक केला जाणार नाही सांगितलं. तरीही आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक केलेत विनाकारण. मग तुम्ही अटक करायचे होते तर म्हणायचंच नव्हतं. आम्ही बसायला तयार. मला सांगा, मराठे लढून मरायला तयार ते केशीला भेटेल का? मग एखादी गोष्ट मिळवायची. आतापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास आहे. या देशातली जनता सुखी होण्यासाठी मराठ्यांनी माना कापून दिल्या. आमचे छत्रपती संभाजीराजे ही जनता सुखी राहिली पाहिजे म्हणून स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, पण नाही आटले. मग आमच्या लेकरांसाठी न्याय द्यायला हा 5-6 कोटी समाज रस्त्यावर उतरलाय. केसीला भेटेल का? आणि जर आम्ही केसीला भेटलो तर आम्हाला न्याय मिळेल का? एक काम सरकारनं करा, खोटं आमच्याशी करू नका. आम्ही तुमच्याशी दगाफटका करणार नाही, खोटं करणार नाही. ओपन करू काय करायचं. तुम्हाला जर आम्हाला आत टाकायचे आणि 6 कोटी मराठी येऊन बसतो. टाका 6 कोटीला. पण तुम्ही आमच्याशी दगाफटका करू नका. एका एकाला देऊ. याला नोटिसा देणार, त्याला नोटिसा देणार. आंतरवाल्याचे 4 गुतीले आणखी नोटिसा दिल्या. आता ते नोटिसा देणारे नमुने नाही साहेब सोपेले. ते म्हणतात मग नाव नव्हतं होतं का, आणि मग द्यायचं म्हणलं मग हो देत काय व्हायचं. मग ते आहात तसेच मराठी. मग ते म्हणजे मग नाव आलं म्हणलं मग हो देत. मग येऊ आलं देव आलं. म्हणजे तुम्ही विनाकारण मराठ्यात चिडू नका असं मला सांगायचं सरकारला या बैठकीत माध्यमातून. विनाकारण तुम्ही काहीतरी एकच करा. एक तर अटक तरी करायचं म्हणा, नाही तर गुन्हे तरी मागे घ्यायचं म्हणा. आतापर्यंत घेतले नाहीत, परंतु काल त्यांनी पुन्हा सांगितलंय या 7-8 दिवसाच्या आत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेतो. बघूयात परत 24 तारखेपर्यंत घेतात का. म्हणजे तोही विषय आता राज्यातला तुमच्या समोर क्लिअर केला. पण आपल्याला आपल्या लेकरासाठी लढायचं असेल तर आपल्याला मागे सरकून चालणार नाही. छोट्या मोठ्या केसेस होत राहणार आहेत. फक्त उद्रेक कोणी करायचा नाही. शांततेत एवढी ताकद आहे. आरक्षणच मराठ्याच्या पत्रात आले जवळपास, समजून घ्या. ज्या नोंदी मिळाल्यात, आपला 6वा मुद्दा असा आहे, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदीचा सरकारनं अहवाल घेऊन 24 तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना ओबीसीत आरक्षण मिळण्याचा कायदा पारित करायचा. याच्यावरती आपलं सगळ्यांचा हात वर करून सांगायचं मध्ये का हे काय सभाने तुम्हाला पाहिजे सांगितलं नाही. हे बैठकाच आहे आता. हे निर्णय म्हणायचे त्याला मराठ्यांनी निर्णय केलेत. याचा अर्थ असा आहे, या निर्णयापासून महाराष्ट्रातला मराठा समाज हटणार नाही. मी तर हटतच त्यामुळे टेन्शन न घेऊ तुम्ही. मी सगळ्याला आता असं सुतातच आणलेलं आहे तुमच्यामुळे. तुमची ताकद हटत नाही ना तर होऊन द्या.
फक्त दमाने बरं का. फोन दे म्हणलं तुम्ही म्हणता ते होते ते नाही. थांबा जरा. आता आपण 6वा मुद्दा घेऊ. 7वा, सरकार कोपर्डीचा खटला मार्गी काढणार आहे का नाही. तुम्हाला आई बहीण अशी काही संस्कृती या राज्याला आहे का नाही. तुम्हाला एकदा सांगितलं होतं का मी, विषय आरक्षणाचा आहे की गोंधळ घालायचा नाही. ही सभा नाही म्हणून मागच्या कोपऱ्यातले काय करते जाऊ द्या आपलं त्या भाषण ठोकून आणि चला 1-1.5 घंटा भाषण ठोकलं. इथं आपल्याला आपल्या बुद्धीत उजाड पाडायचा, उद्या लेकरात पाडायचा, आपल्या घरी गेल्या नाही बहिणीच्या डोक्यात सुद्धा उजाड पाडायचा की इथं जसं शेत महत्वाचं आहे, जमीन जशी प्रॉपर्टी महत्वाची आयुष्यभरासाठी, तसं आरक्षण ही एक प्रॉपर्टी मोठी. त्याशिवाय आता पोरं जगू शकत नाहीत. आरक्षणाशिवाय मराठ्यांचं भविष्य घडत नाही. मराठ्यांचे पोरं मोठे होत नाहीत हे घरी जाऊन सांगायचे. तेव्हा त्या माता माऊलीला आपल्या आडाने आई बहिणी आहेत आपल्या, त्यांना कळणारी जशी जमीन महत्वाची. जमीन इकायचं मनावर तुम्हाला मी गावरान भाषेत सांगतो. वर मुंडका करा खाली घालू. बस समजा घरी जायचं म्हणायचं मला जमीन इकायचं. घरचे काय म्हणणार माहिती का, नको तेवढी प्रॉपर्टी आहे त्या आयुष्याची आपल्या बापाची ती काय म्हणते कडे एक शब्द वडील पाळायची. का ध्यान राहिलं खापकून तुमच्या आराध्या कसं राहिलं रे. ते आपल्या बापाची ओळख ही तेवढी ती नाही इकायची. ती काय स्वरूप ठेवायची आयुष्याची भाकर येते. पोराला राहू दे तू कामाला जाय पुण्याला मुंबईला म्हणते का नाही. पण जमिनी कोण देते का. त्याच्यापेक्षा दुप्पट आरक्षणाची किंमत आहे. फक्त घरोघरी जाऊन सांग. मराठेच हातात नाहीत माग काही केलं तरी. म्हणून कोपर्डीचा खटला सुद्धा सरकारनं तात्काळ मार्गी काढला पाहिजे, तर ह्या घटना होणार नाही. इथं काही नाही करून आमचे पोरं अटकायचे आहे का नाही. आणि त्याला आज शिकिता वारे सरकार त्याला आज शिकिता पुस्तकं घेऊन दिले. त्याला पुस्तक त्याला हातात हातोडा द्या ना जरा फोडून द्या त्याला खडी दगड त्याच्या हातात पेन दिला तिथं म्हणजे त्याला शिकी दिला. नोकरीला ते कप बाहेर किती भयानक गोष्ट. ज्याला पाणी प्यायला जे उठले ना पाणी प्यान परत पटापटा मध्ये येऊन बसा. परत तिकडे कोणी थांबू नका. जे पाणी पिलं ते मध्ये या. आणि पाणी प्या म्हणलं का खरं तर थांब नका उठू बसा. कोपर्डीचा खटला हा मराठ्यांच्या काळजाला लागलेला बाण आहे. ज्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी मार्फत EWS मार्फत शिक्षण घेतले, ज्या पोरांना PhD केली, MPSC केली, UPSC केली, RTO मध्ये विद्यार्थी आहेत, काही PSIच्या निवडी झालेल्या असे किमान बघ ते सारथीच नाव घेतलं कसे उठले हात वर करीत. ते बघा इतके विद्यार्थी आहेत मराठी. या मराठ्यांचे जे पोर आहेत राज्यभरातले, सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आज जाहीरपणाने विनंती आहे, आम्हाला लढा वाढवायला लावू नका. जवळपास माझ्या माहितीनुसार अंदाजे 13,000 पेक्षाही पोरं जास्त ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत, फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्या तेवढे अधिकारी होऊ शकते साहेब आपले. 13,000 क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतच्या निवडी आहेत मराठ्यांच्या पोराच्या. मराठ्यांचे डोके जरा भानावर येतात का मी काय बोलतोय लक्षात येतात तुमच्या. ते कोणाचं तरी लेकरू आई बापाने किती कष्ट करून त्याला शिकले असेल, मोठमोठ्याल्या पोस्ट द्या. हे जे पोर आहेत या सगळ्या पोरांच्या तातडीने सरकारने नियुक्त्या द्याव्यात. ही बैठकीतली सुद्धा चर्चा याच्यावर मराठ्यांचं एक मत हातावर करून सांगा. हे सगळे पोरं घेतले पाहिजे सरकारला आमची आज विनंती.